स्वराज्यावरती चालून आलेलं संकट साधं सुद्धा नाही. अफजल खान थोडा पराक्रमी नाही, याला काट्याने काटा काढावा लागेल. राजाने पाहिलं बाबा, त्याचा अभ्यास केला. त्या अफजल खानाला जास्त टरबूज आवडत होते. काय काय आवडत होतं? टरबूज आवडत होते. राजांनी ठरवलं की याला टरबूज आवडतात. राजांनी एक भला मोठं उत्कृष्ट दर्जाचे टरबूज मिळावा असा भरवला आणि त्या ठिकाणी राजा स्वतः एका दुकानावरती बसले. उत्कृष्ट असं देखावे बाज दुकान राजांनी भरवलं आणि त्या दुकानावरती दुकानदार म्हणून राजा त्या दुकानदाराच्या वेशामध्ये त्या दुकानात बसले. बसल्याच्या नंतर अफजल खानाला कळालं की या ठिकाणी सुंदर प्रकारचे टरबूज विकायला आले. अफजल खान घोड्यावरून चालत आला. घोड्यावरून चालला दुकानापुढे. घोडा थांबवला आणि विचारलं की बाबा आम्हाला टरबूज द्या. राजांनी सांगितलं बाबा द्यायसाठीच बसलो, ताण घेऊ नको. टरबूज देत असताना बाबा राजाचा जर इतिहास पाहिला, एवढा बारकाईने अभ्यास होता राजाचा. टरबूज देत असताना आपण कसं देतो बाबा? त्याचं जे देठ आहे ते देठ कसं देतो? काढून देतो. आज सगळ्या टरबूजाचे देठ काढले पण एक टरबूज ठेवलं ते बिन देठाचं, त्याला देठ होतं, त्याचं देठ काढलं नाही. अन्य टरबूजांना देठ नव्हतं पण एक टरबूज होतं त्याला देठ होतं. आणि देठ त्या टरबूजाचं देठ सरळ राहत नाही, वाकडं राहतं, कारण त्याला असा आकडा असतो. ते टरबूज घेतलं, देठाचं टरबूज. अफजल खानाने पैसे दिले आणि टरबूज फेकलं. टरबूज फेकलं तसं जे देठ होतं ते शर्टामध्ये गुतलं, शर्ट वरती गेलं. राजाने त्यावेळेस अभ्यास करून घेतला की अंगामध्ये कोणते वस्त्र परिधान करतो. पाहिलं खानाने बुलेट प्रूफ जॅकेट घातलंय. ताराचं जे असतं ना ते जॅकेट खानाने घातलं. राजाने अभ्यास केला आणि ते जॅकेट होतं आखूड, ते पुरेपूर झाकलेलं नव्हतं, आखूड जॅकेट होतं. राजाने विचार केला की बरोबर एवढ्यात आपला हात बसतो. तिथून वर जॅकेट आहे, खाली काही नाही, वर जॅकेट आहे. ज्या ठिकाणी आपल्याला हात लावायचा त्या ठिकाणी काही नाही. राजांनी अभ्यास करून घेतला आणि सांगितलं की बोलवा त्याला. खानाला बोलवा. पण कुठं बोलवायचं? प्रतापगडाच्या पायथ्याशी खान. प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमती, शिवाजी राजाच्या करमती, शिवाजी राजाच्या करमती, शिवाजी राजाच्या. काय कल्पना युक्ती तीर जी जी करील, काय कल्पना युक्ती तीर जी जी करील, काय कल्पना युक्ती तीर जी जी कल्पना कल्पना प्रतापगडाच्या दिशेने खान निघाला. भेटीची तयारी झाली. सुंदर शामियाना तयार करण्यात आला. राजे सुद्धा प्रतापगडाच्या दिशेने निघाले. पहिल्या राजांनी त्या ठिकाणी बलाढ्य महाकाय असलेला खान चालत आला. कसा आला खान? खान डुलत डौलत आला, खान डुलत डौलत आला. सयतंड त्याच्या संगतीला, सयतंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. दोन चार मावळे राजांनी सोबत घेतले. खानाकडे गेले. खान म्हणायला लागला आव शिवाव. खानाकडे राजे गेले. खान पाहायला लागला. सांगितलं शिवा आव. हाक मारायला लागला. खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी. खान हात मारितो हाती, खान हात मारितो हाती, खान हात मारितो हाती, खान हात मारितो हाती. रोखोनी नजर गगनीर जी जी जी, रोखोनी नजर ती गगनीर जी जी जी, रोखोनी नजर ती गगनीर जी जी जी. वाह. महाराज निघाले. खानाने पाहिला. खानाने राजाला आलिंगन दिलं. सांगितलं शिवा आओ, गले लग जाओ हमारे. खानाने
चिलखत होता अंगाला, चिलखत होता अंगाला. अंगाला चिलखत असल्यामुळे खानाचा वार फुका गेला. राजांनी डावपेच ओळखला आणि तसाच आपला जहर असलेले वाघनखे धरले. खानाच्या पोटाचं माप घेतलं. कोणत्या योजनेत बसतो, कोणती योजना लागू पडते. राजांनी पाहिलं वाघनखे पोटात घालणार. वाघनखांचा मारा केला, खरा आवाज तो झाला. वाघनखांचा मारा केला, वाघनखांचा मारा केला. वार केला राजाने. खानाने पाहिलं की आपला डाव फसला. दगा पाहिला खानाने. खान गडबडला, ओरडला, दगा दगा दगा. खान म्हणायला लागला की दगा केला. राजा म्हणला एवढ्यात आटपत नसतं. ये तो झाकी है, पिक्चर अभी बाकी है, हे काहीच नाही. तसेच राजांनी वाघनखे पोटामध्ये घातले. कसा फाडला, टरा फाडलं पोटाला. तसाच कोथळा बाहेर आला. तडा गेला कोथळा बाहेर आला रे जी जी जी. तडा गेला कोथळा बाहेर आला रे जी जी जी. तडा गेला कोथळा बाहेर आला रे जी जी जी. राजन कोतळवार आला जी जी जी. राजन कोतळवार आला जी जी जी. पाहिलं राजांनी. तसाच महाबलाढ्य असलेला, महाकाय असलेला खान घरातीर्थ पडला. सांगायला लागला, शिवा आजपर्यंत खूप राजे पाहिले, पण धर्माशी एकनिष्ठ असलेला एकमेव राजा आहे. त्या ठिकाणी बाबा अशा प्रकारे महाराजांनी 32 दातांचा बोकड एकटा फाडला. साधे सुधे नव्हते राजे. खान थरातीर्थ पडला. रावणासारख्या राक्षसाने अथांग माजवावा, परमात्म्याचा राम अवतार व्हावा. कंसासारख्या, शिशुपालासारख्या, वक्रदंतासारख्या रावणांनी अथांग माजावा, त्यासाठी परमात्म्याचा कृष्ण अवतार व्हावा. पण महाबलाढ्य नररूपी राक्षसाने, अफजल खानाने अधर्म वाढवावा, त्यासाठी छत्रपती शिवरायांचा अवतार व्हावा. अशा प्रकारे महाबलाढ्य असलेला खानाचा राजाने वध केला आणि सांगितलं की बाबा, जो महाराष्ट्राच्या वाट्याला जातो, जो स्वराज्याच्या वाट्याला जातो, त्याला इथे असाच गाडला जातो. राजांनी वध केला आणि स्वराज्यावरती चालून आलेलं जे संकट होतं, त्या संकटाचं राजांनी हरण केलं. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योगीराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. खानासारखा राक्षस बाबा चालून यावा, छत्रपतीचा अवतार व्हावा आणि त्या ठिकाणी त्या खानाचा सुद्धा वध व्हावा, असं राजांचं चरित्र. साधा सुद्धा जगला नाही माझा राजा. प्रत्येक स्त्रीला आईच्या रूपामध्ये मानलं, प्रत्येक स्त्रीला बहिणीच्या रूपामध्ये मानलं. बाबा स्वर जरा कमी केला. प्रत्येक स्त्रीला आईच्या रूपामध्ये, प्रत्येक स्त्रीला बहिणीच्या रूपामध्ये मानलं. आजकाल आदर्श आम्हाला त्या छत्रपती शिवरायांचा. अरे सांगेन, जीवनामध्ये आदर्श घ्यायचा असेल, जीवनामध्ये काही शिकवण जर घ्यायची असेल, तुम्हा आम्हाला दुसरा तिसराचा आदर्श घ्यायचा काम नाही. मुलांना झुकेगा नाही साला म्हणायचं, मुलांना पुष्पाचे तिकीट काढून दिले. पण खरं सांगू का, जर तुम्हाला खरं खरं जर मैं झुकेगा नाही साला म्हणायचं असेल, तर मुलांना पुष्पा नाही, मुलांना छावा दाखवा. कारण बाबा
पिक्चर मध्ये ट्रोल करणं मै झुकेगा नाही साला म्हणणं सोपं आहे, पण वयाच्या 32व्या वर्षी शत्रूच्या छावणीत घुसून आणि निधड्या छातीने मै झुकेगा नाही साला म्हणणारा छत्रपती संभाजीराजा तुमचा आमचा आदर्श असला पाहिजे. आदर्श आम्हाला छत्रपती संभाजीराजांचा. काय बलिदान होतं माझ्या राजांचं. आज जर पाहिलं बाबा, मला वाटतं आपल्या गावातल्या बऱ्याच मुलांना बलिदान पाळलं होतं, तशी सांगायची गरज नाही. जर आज आपण त्या बलिदान मासामध्ये जर पाहिलं बाबा, दुपारच्या वेळेत जर आपण बिना चपलाचा जर रोडवरती गेलो ना, तरी पाय असे भाजून निघतात, पाय असे होरपळून निघतात. म्हणून सांगेल बाबा, एवढं बलिदान त्या राजाचं. किती बलिदान होतं. राजाला कैद केलं, कैद केलं, राजाला नेल्या जात होतं. गडाच्या तटाच्या धार करायला माहित नव्हता, माझ्या राजाला कैद केलं. राजाला गावामधून नेल्या जात होतं. गावातल्या गावकऱ्याला, गावातल्या वारकऱ्याला माहित नव्हतं, माझ्या राजाला कैद केलं. दुर्दैव मराठ्यांचं बाबा, त्यावेळेस तानाजी असाजी बाजी नव्हते. दुर्दैव मावळ्यांचं, राजाला कैद केलं. निघाले राजे, औरंगजेबाने फतवा काढला. आजपर्यंत राजेशाहीचा मुकुट डोक्यावरती घालून मिरवला असेल, विदूषकी टोपी घाला. आजपर्यंत ढोल ताशे वाजले असतील, नगारे वाजवा. कळू द्या अखंड जगाला, आलमगीर औरंगजेब बादशाहने छत्रपती संभाजी राजा कैद केला. कळू द्या जगाला. त्यावेळेस सांगायला लागलं बाबा, नेलं राजाला, नेला जात होतं. औरंगजेबाने फतवा काढला, कोणतीही शिक्षा राजांना द्यायच्या अगोदर ती कवी कलाशीजींना दिल्या जायची. किती बलिदान राजाचं, किती योगदान राजाचं. कुणीतरी यायचं राजांची हात काढून जायचं, कुणीतरी यायचं राजांची डोळे काढून जायचं, कुणीतरी यायचं राजांची नखे काढून जायचं, कुणीतरी यायचं राजांची छाती फोडून जायचं. फक्त एकदा झुकला पाहिजे आमच्या समोर, एकदा झुकावं. यानं राजाने सांगितलं, अरे जा, लाख येतील तुझ्या सारखे, पण झुकणं आमच्या रक्तामध्ये नाही. छत्रपतींचे छावे आहोत, आई भवानीचे आम्ही लेकर आहोत, झुकणं आमच्या रक्तात नाही. कवीजींना सांगितलं राजाने, राजा सुचते का बघा एखादी कविता. कविराज सुचते का एखादी कविता. कविराजांनी सांगितलं, होय राज. हाथी घोड़े तोफ तलवारे, हाथी घोड़े तोफ तलवारे, फौज तो तेरी सारी है. हाथी घोड़े तोफ तलवारे, फौज तो तेरी सारी है. जंजीर में जकड़ा राजा मेरा, अभी सब पे भारी, अभी कविराजाने कविता केली. सांगितलं, राजा 1000 कुत्रे येतील, लाख कुत्रे येतील, पण आमचा एक छावा त्यांना पुरून उरतो. आणि त्या छत्रपतींचा तुम्हा आम्हाला आदर्श आहे, त्या छत्रपतींचा तुम्हा आम्हाला आदर्श आहे. त्यांचं कारण बाबा, ज्या दिवशी विषय धर्माचा येतो, जो धर्मासाठी एकत्रित येतो का, जो धर्मासाठी धर्माचं पालन करतो, त्याचं इतिहासामध्ये नाव सुवर्ण अक्षराने कोरलं जातं. कौरव धर्माच्या विरोधामध्ये होते, धर्माचा नाश करायला पाहिलं कौरवांनी. पण आज कुठं दिसतं का आपल्याला कौरव जयंती, दुर्योधन पुण्यतिथी, शकुनी मामा भंडारा दिसतो का? नाही. कारण विजय हा सत्याचा होतो. जो धर्माची बाजू मांडतो त्याचा नक्कीच विजय होत असतो. आजही 350 वर्षापूर्वी राजांनी जीवन जगलं, आजही छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं तर प्रत्येकाच्या मुखामधून जय निघतं. बाबा सांगावं लागत नाही जय म्हणा म्हणून. ही ताकद शिवरायांची आहे. आणि खऱ्या अर्थाने त्या शिवरायांचा इतिहास तुम्हा आम्हाला आहे, त्या शिवरायांचा आदर्श तुम्हा आम्हाला आहे. साधा सुद्धा आदर्श नाही आम्हाला. धर्मासाठी एकत्रित यायचं बाबा. तुम्हा आम्हाला दुसऱ्याचा आदर्श घ्यायचं काम नाही, तुम्हा आम्हाला दुसऱ्याचा आदर्श घ्यायचं काम नाही, दुसऱ्याचं चरित्र पाहायचं काम नाही. कारण आपल्या राजांचा इतिहास असा आहे, महाराजांचा इतिहास असा आहे. साध्या सुद्धा स्त्रियांचा सुद्धा आम्हाला आदर्श नाही. आम्हाला आदर्श त्या जिजाई साहेबांचा आहे, आम्हाला आदर्श त्या अहिल्याबाई होळकरांचा आहे, आम्हाला आदर्श त्या प्रतिभाताई पाटलांचा आहे. साध्या सुद्धा व्यक्तींचा आदर्श नाही आम्हाला. सांगेल बाबा, ज्या वेळेस प्रतिभाताई पाटलांना अमेरिकेचे जे बाराक ओबामा नावाचे जे राष्ट्रपती होते, त्यांनी पुरस्कार जाहीर केला. पुरस्कार घेण्यासाठी आई साहेब वरती गेल्याच्या नंतर पुरस्काराला हात पुढे केला, डोक्यावरचा पदर खाली आला, तसाच हात मागे घेतला आणि डोक्यावरती पदर घेतला, नंतर तो पुरस्कार घेतला. आजही जर पाहिलं बाबा आपण, तर प्रत्येक कार्यालयात, प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी त्या प्रतिभाताई पाटलांचा फोटो जो आहे तो आदराने लावला जातो.
आदराने लावला जातो. प्रत्येक कार्यालयात त्याची पूजा केली जाते, त्यापुढे अगरबत्ती लावल्या जाते, त्याचं दर्शन घेतलं जातं. लाख हिरोना तयार होतील, कितीतरी त्यांचे फॅन्स असतील बाबा, पण अजून कुठं पाहिलं नाही की एखाद्या हिरोनीचा फोटो तिथं मांडला, त्याच्या पुढे अगरबत्ती वाळून दर्शन घेतलं. झालं का असं? का घेता तुम्ही कोणी? घर जाऊन घेता का? नाही ना. हा, कारण बाबा आदर्श हा चारित्र्यवान स्त्रियांचा घेतला जातो, चारित्र्यहीन स्त्रियांचा नाहीये. म्हणून याच धर्मासाठी कितीतरी स्त्रियांचं योगदान आहे, कितीतरी राजा महाराजांचं योगदान आहे. सांगेल बाबा, सांगा, प्रत्येक मुलीला आदर्श देणं, प्रत्येक मुलीला शिकवण्याची गरज आहे. प्रत्येक मुलीला सांगा की बाबा, आम्ही स्टेज वरती नाचणाऱ्या मुली नाही, अर्धे अर्धे कपडे घालून इंस्टावरती फेसबुक वरती फोटो टाकणाऱ्या आम्ही मुली नाही. आम्हाला त्या माय माऊलीचा आदर्श आहे, जी फोटो काढताना सुद्धा जिने डोक्यावरती पदर घेतला आणि हातामध्ये शिवलिंग घेतला, त्या अहिल्याबाई होळकरांच्या सांगा तिला. आज हा धर्म, हा आदर्श मुलींना शिकवण्याची गरज आहे. पण बाबा, पहिली गोष्ट, आमच्या आया ठिकाणावर राहिला नाही. एका गावामध्ये एका पोरीनं जीन्स टॉप घातलं आणि घातल्याच्या नंतर तिची माय तिथं आली आणि तिची माय तिला मारायला लागली. गल्लीतले लोक जमा झाले आणि ते सांगायला लागले की बाबा, काय असं येण्यासारखं करते? आजकाल फॅशन येते, सगळ्याच पोरी घालत्या जीन्स टॉप घालणं, जीन्स घालणं काही वावगं नाही, सगळ्याच पोरी घातल्या. ती माय म्हणली की बाबा, घातलं त्याच्यात आपला दोष नाही, मी घालू नको असं सुद्धा म्हणत नाही. तिने घातली, मी कोण घातली